ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वंशीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाद्धरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। ॐ श्रीपरमात्मने नमः। अथ द्वादशोऽध्यायः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः। ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते। ये तु सर्वाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। भगवद्गीतेतील 12व्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत. भक्तियोग नाव आहे. भक्ती म्हणजे सेवा करणं भगवंताची. भक्ती म्हणजे प्रेम आणि योग म्हणजे जोडणे. भक्ती म्हणजे सेवेने परमात्माशी जोडणे. प्रेमाने परमात्म्याशी जोडणे म्हणजे भक्तियोग आहे. भक्ती शब्दाचा अजून एक अर्थ तोडणे असा सुद्धा आहे. भंज भंज नावाचा धातू आहे. म्हणजे त्याचा अर्थ तोडणे, संसार बंधन तोडणे, आसक्ती तोडणे, जन्म मृत्यूचा जो फेरा आहे तो तोडणे असा त्याचा अर्थ आहे. आपण पहिला श्लोक पाहिला होता. कोणता मार्ग श्रेष्ठ आहे? भगवंताने सांगितलं सगुण भक्तीचा मार्ग श्रेष्ठ आहे. मग निर्गुण भक्तांचं काय? तेही मलाच प्राप्त होतात. मग दोघांमध्ये फरक काय? तर एक जो आहे तो अधिक कष्ट प्राप्त करून मला मला मिळतो, अधिक कष्टांमधून जाऊन मला प्राप्त होतो. आणि एक जो आहे तो रस्ता सुद्धा चांगला आणि जिथे आपण पोहोचणार ते ठिकाण ते सुद्धा चांगलं. पण योगाच्या साधनेमध्ये साधना कठीण, साध्य सारखंच. पण भक्तीच्या साधनेमध्ये साधना सोपी आणि साध्यही सोपं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. आम्हाला सगळ्यात सोपं सांगितलं संतांनी. काय? टाळ घ्या दिंडी आणि दिंडीमध्ये जावा आणि नाचा, भगवंताचं नाव घ्या. मग असे जे आहेत जे कायम भगवंताचं नाव घेत राहतात
जे कायम भगवंताचं स्मरण करतात, कधी विसरच पडून देत नाही. म्हणून तुकाराम महाराजांचं मागणं वेगळं आहे. तुकाराम महाराज असं नाही म्हणत की मला आठव होऊ दे, कुठे कुठे म्हटलेले आहेत. पण शक्यतो तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, मला कधी विसर नको पडू देऊ. म्हणजे आठवण कायम राहू दे. म्हणून पाठीमागच्या श्लोकामध्ये ध्यायंत अनन्य योगेन ध्यायंत, अनन्य योगाने, एक भगवान सोडून दुसरं कोणाचंच ध्यान नाही असा असणारा त्या भक्ताला मी काय करतो, भगवान सांगतात. अतिशय महत्वाचा श्लोक आहे. आपल्याला शक्ती, ऊर्जा आणि प्रेरणा देणारा हा श्लोक आहे. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. पुन्हा एकदा वाचतो. तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. विग्रह. तेषाम अहम समुद्धरता मृत्यु संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मयि आवेशित चेतसाम. तेषाम अहम समुद्धरता मृत्यु संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मयि आवेशित चेतसाम. अतिशय गोड. आता अन्वय पहा. हे पार्थ, पृथूचा पुत्र म्हणून पार्थ, हे पार्थ, मयी माझ्यामध्ये, अहम शब्द सप्तमी विभक्ती, मयी आवेशित चेतसाम, ज्यांचं मन माझ्यामध्ये आवेशित म्हणजे लीन झालेलं आहे, माझ्यामध्ये चिकटलेलं आहे, माझ्यामध्ये रंगून गेलेलं आहे. आमचे गुरुजी असं सांगतात, डॉक्टर महाराज जाधव, की परमार्थ पहिला कळला पाहिजे. कळतच नाही काहींना. कळल्यानंतर पटला पाहिजे. काहींना कळतो पण पटत नाही. नाही नाही, हे तुमचं बरोबर आहे, पण पण आलं की संपलं. कळला पाहिजे, पटला पाहिजे. काहींना पटतो पण तो झेपत नाही. झेपत नाही. आसक्ती टाकून द्या. झेपत नाही. परिग्रह करू नका, साठवू नका, गोळा नका करू. लागेल तेवढंच घ्या. नाही, झेपत नाही तो. म्हणजे काहींना कळतो पण पटत नाही, काहींना कळतो पटतो पण झेपत नाही, आणि काहींना झेपतो पण ते त्याच्यामध्ये रंगत नाही. आमच्या गुरुजींचे वाक्य, डॉक्टर नारायण महाराज जाधव, गुरुवर्य प्रातस्मरणीय. मग काहींना कळतो, पटतो, झेपतो आणि त्याच्यामध्ये ते रंगतात सुद्धा. मग मयी आवेशित, आवेशित चेतसा म्हणजे चित्त परमात्म्यामध्ये रंगणं. रंगलाया रंगे तुका विठ्ठल सर्वांगी. तुकाराम महाराज त्याच्यामध्ये रंगून गेलेले आहेत. खूपच छान अभंग आहे तो. विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती. भीमसेन जोशींनी काय गायलाय ऐका. तर रंगणं आहे. मग असे जे माझ्यामध्ये रंगलेले, आपण पण रंगलेलो आहेत, पण संसारात रंगलेलो आहे. संसाराचे रंग आपल्याला लागलेत आणि नशिबाने, सुदैवाने उद्या आणि परवा होळी आणि धुलिवंदन आहे. असू द्या, चला, आपण पण रंगलेलो आहे, पण संसारात. त्याच्यात आपल्याला जास्त रुची आहे. त्याच्याविषयी आपण दिवस रात्र बोलतो, चर्चा करतो, पण याच्याविषयी नाही करत. मग असे जे रंगलेले आहेत परमार्थामध्ये, तेषाम, तस्य त्याचा, तयोहो त्या दोघांचा, तेषाम त्या सर्वांचा काय करतो मी, त्या सर्वांना मृत्यू संसार सागरात, मृत्यूरूपी संसार सागरातून, पंचमी सागरातून त्यांना वेगळं करणं. पंचमी म्हणजे वेगळं करणं. त्यांना मी काय वेगळं करतो. मग किती वर्ष लावतो का? 10-12 वर्ष. न चिरात, चिर म्हणजे लॉंग टाइम, खूप वेळ. न चिरात
फ्रॅक्शन ऑफ सेकंड लगेच काय करतो मी? अहम समुद्धर्ता भवामी. संसार रूपी सागर आहे, त्या सागरातून मी त्यांना बाहेर काढतो. मी स्वतः समुद्धरता भवामी, मृत्यूरूपी सागरातून. आता मृत्यू काय, संसार काय, सागर काय, तीन शब्दांचा आपण थोडक्यात विचार करूया. खूप आहे याच्यामध्ये चिंतन करण्यासारखं, आपल्याला थोडक्यात स्पर्श करून पुढे जायचंय. गंमत आहे का इथे भगवंताची? भगवंत पण एकदम गोड आहेत. कसं काय? चौथ्या अध्यायामध्ये सांगितलं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य सृजाम्यहम. मी जन्म घेतो, मी येतो जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो. चौथ्या अध्यायातून सहाव्या अध्यायात येईपर्यंत भगवान बदलले. सहाव्या अध्यायात म्हणायला लागले, बाबा मी जरी आलो तरी तुमचं तुम्ही बघा. मी दोन शब्द सांगेल, त्याच्या पुढे मी काय करणार? स्वतःला स्वतःचा उद्धार करायचा आहे. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. तुम्हीच तुमचा उद्धार करा, जरी मी येत असलो तरी. सहाव्यात आता आपल्याला वाटलं की बाबा चला सगळं आपल्यालाच करायचंय. 12व्यात आल्यानंतर परत भगवान बदलले. तुम्ही जर असे असाल सतत माझं चिंतन करणारे, तर मी समुद्धरता. आधी बोलले उद्धरेत आत्मनाथ, स्वतःचा उद्धार स्वतः कर. आता म्हणतात मी समुद्धर चांगल्या प्रकारचा उद्धरता, उद्धार करणारा, बाहेर काढणारा होईल तुला. बाहेर काढणाऱ्यांचे पण प्रकार असतात. बाहेर काढणारे कधी कधी जो बुडतोय तो जर घाबरला खूप, तर तो काय करतो, जो काढायला आलेला आहे त्याला मिठी मारतो आणि दोघांचाही मृत्यू होत असतो. भयानक आहे ते. म्हणजे काढणाऱ्याने सुद्धा कसं काढावं, एकतर त्याच्या डोक्याला किंवा हात वगैरे ओढून, आणि जो पट्टीतला पोहणार आहे त्यानेच जावं. ते पण कुठं? विहीर किंवा नदी. नदीला प्रवाह असेल तरी जाऊ नये, पण हा समुद्र आहे. म्हणून काढणारे सुद्धा कोण आहेत? भगवान आहेत. आणि भगवान कसे आहेत? समुद्धरता. भगवंताला माहिती आहे कुठं ठोका द्यायचा आहे आणि कुठं त्याला गोंजारायचंय. म्हणून बघा संसारात असताना आपण सारखे इकडून ठोके तिकडून ठोके येत असतात. भगवंताचे ते निरोप असतात. अरे बाबा हे असं आहे, अरे बाबा ते तसं आहे, अरे इथं अडकू नकोस, ते तसं नाही होणार आहे. ठोके पडत राहतात. का? त्याला माहिती आहे त्याला कुठून कसा बाहेर काढायचा. आणि आपल्या काय डोक्यात असतं, असं का झालं, तसं का झालं, हे का नाही. सगळे तुमच्यासाठी लेसन्स, धडे आहेत भगवंताने दिलेले. तो तुम्हाला बरोबर काढणार बाहेर. फक्त तुम्ही त्याच्या त्या ठोक्यांना ठोके न म्हणता आशीर्वाद समजायचे. किती गंमत, एवढी थिंकिंग, ही जर थिंकिंग बदलली तर काय होऊ शकतं आपल्या जीवनामध्ये. आमचे डॉक्टर महाराज एक उदाहरण सांगत असतात. विषय राहिला बाजूला. डॉक्टर महाराज एक उदाहरण सांगत असतात, काय माहिती का? एक माणूस असतो आणि तो शेतामध्ये काम करत असतो. आणि दुसरा जो माणूस असतो दुसऱ्या शेतामधला, तो काय करतो, तो आपलं राखण करत असतो. मग राखण करत असताना काय, तो अशी गोफण घेतो, ती अशी फिरवतो आणि भिरकावतो तो दगड. आणि तो दगड जाऊन दुसऱ्या शेतातल्या माणसाला लागतो. आणि मग तो लागल्यानंतर त्याला इतका राग येतो की, आता ते बाजूबाजूवाल्यांचं कधीच पटत नसतं. खूप राग येतो त्याला, इतका राग येतो तो म्हणतो, अरे मला दगड मारलास, आणि भांडायला सुरुवात करायला लागतो. पण तेवढ्यात लक्ष जातं दगडाकडे. आणि दगड हा नुसतं दगड नसून सोन्याचा दगड असतो. मग भगवान, मग आता सोन्याचा दगड म्हटल्यानंतर तो जाईल का भांडायला? तो म्हणेल बाबा अजून दोन चार मार. का? दगड आहे, लागलाय ना दगड, दगड लागलेला आहे. पण तो आहे कशाचा? सोन्याचा आहे, फायदा करणार आहे. तसं आपल्यालाही संसारामध्ये दुःख आहेच नाही का? आहेच ना. प्रत्येकाला दुःख आहे, पण ते दुःख जर आपल्याला संसारातून बाहेर काढणारं असेल तर आनंदच मानला पाहिजे. पण एवढं समजून घ्यायसाठी आपली तेवढी बुद्धी तिथपर्यंत, आपली म्हणजे मी पण त्याच्यात, आपली बुद्धी तिथपर्यंत पोहोचत नाही. सांगायचं काय, भगवान बाहेर काढतात म्हणजे नेहमीच हा या चला या असं नसतं. कधी ठोके देऊन, कधी गोंजारून. उदाहरण आहे
कुंभार थापतो सुद्धा आणि आतून हात पण लावतो. मग भगवंताचा आतून हात पण असतो, बाहेरून थापतो सुद्धा. सुख दुःख दोघांना तो देत राहतो बरोबर, जेवढं आपल्याला झेपेल. नाही नाही, मग कधी कधी आपल्याला झेपत नाही, आपलं मन कमी पडतं, आपल्याला झेपेल तेवढंच तो देतो. किंवा आपण जेवढं केलंय तेवढंच तो देऊ शकतो, इथपर्यंत आपल्या कर्माची मजल आहे. ठीक आहे. मग सांगायचं काय, भगवान हा ज्याचं मन देवामध्ये रंगलेलं आहे, ओके, त्याला मृत्यूरूपी संसारातून लगेच बाहेर काढतो, भगवान म्हणतात. आता मृत्यू म्हणजे काय, संसार म्हणजे काय, आणि सागर म्हणजे काय. तर ह्या संसाराला सागर का म्हटलेलं आहे? ठीक आहे. पहिला मृत्यू. मृत्यू म्हणजे आपण त्याला खूप सिरियसली घेतलेले सगळ्यांनी, मी सुद्धा. अजून आता सुद्धा मी सिरियसली घेतलेलं मृत्यू. मला जर कधी भीती वाटत असेल माझ्या आयुष्यात, ठीक आहे, तर मृत्यूची वाटते कधीतरी, जेव्हा श्वास चालू असतो आणि असं वाटतं की हा बंद पडेल, तेव्हा म्हणजे काय होईल, काय होणार मृत्यू, सगळ्यांना भीती असते. ठीक आहे. मृत्यू, मृत्यूला आपण खूप सिरियसली घेतलं. मृत्यू म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हणजे बदल. मृत्यू म्हणजे चेंज, दॅट्स इट. हा, मृत्यू म्हणजे बदल. मृत्यू असं काही वेगळी गोष्ट नाहीये. एकच वाक्य सांगतो. गुरुवर्य प्रातस्मरणीय मारुती महाराज कुरेकरांचं, ज्यांना आता पुरस्कार भेटलाय बघा मुख्यमंत्र्यांच्या हातातून. त्यांचं एक वाक्य आहे की मृत्यू मृत्यू म्हणजे काय. आज रात्री आपण 1 मार्चला झोपलो आणि 2 मार्चला परत वसंत म्हणूनच उठलो. 1 मार्चला वसंत म्हणून झोपलो आणि 2 मार्चला वसंत म्हणून उठलो. पण समजा, रामकृष्ण हरी, समजा 1 मार्चला मी वसंत म्हणून झोपलो पण मी दुसऱ्या शरीरामध्ये उठलो, त्यालाच मृत्यू म्हणतात. काय झालेलं आहे, मला काहीच नाही झालेलं आहे, मी शरीर बदललेलं आहे. शरीर मरणारच होतं, आहे का नाही. मग मृत्यू 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 म्हणजे काय. मृत्यू म्हणजे बदल. आणि कोणालाच बदल आवडत नाही, कोणालाच नाही आवडत. आपल्याला मृत्यू का नाही आवडत, बदल येतो. आपल्याला बघ, आपण जसे आहोत तसेच आपल्याला राहावंसं वाटतं. कोण जर म्हटलं ना "अरे, किती तब्येत वाढली काय, तुझ्या घरचं खातोय का, मरेन पण मी तसाच राहीन." कोणालाच बदल नसतो करायचा कशातच, जे चाललंय ते चालू द्यायचं असतं. बदलाला सगळे घाबरत असतात. मग मृत्यू म्हणजे बदल आहे. हा एक दुसरा जरासा वेगळा अर्थ मृत्यूचा. मग हा जो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणारा जो बदल आहे ना, तो मी थांबवेन, भगवान म्हणतात. सगळ्यात महत्वाचा. मग या शरीरातून मी कुठे जाईल त्याची तू काळजी करू नको, तू फक्त माझ्यामध्ये रंगून जा. बर, ठीक आहे. मृत्यू आणि हा बदल म्हणजेच काय आहे, संसार आहे. संसार शब्द हा सरती धातूपासून बनलेला आहे. संसरती इति संसार. जो कायम सरकत राहतो, कायम बदलत राहतो, त्याला संसार असं म्हणतात. पहा कसे शब्द जोडलेले आहेत एकदम. कायम बदलत राहतो त्याला संसार, कायम घसरत राहतो, तो खाली खाली घसरत राहतो, पुढे पुढे घसरत राहतो, त्याला म्हणतात संसार. आणि जो कोणालाच आवडत नाही, पुढे 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 घसरत राहणं नाही आवडत कोणाला. मग बदल नाही आवडत. बदल कसा आहे, संसार सरकणारा. आमचे बाबा उदाहरण सांगायचे, लहानपणी, ठीक आहे, लहानपणी आपण जेव्हा असतो तेव्हा आपलं सगळं प्रेम आई वडिलांवर असतं. लहान मुलाचं काय, आई वडीलच सगळं. हळूहळू तो खेळायला लागतो, आई वडिलांवरचं प्रेम खेळण्याकडे सरकतं. खेळतो 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 खेळतो, इतका खेळतो खेळतो, मग शाळेत जायला लागतो. मग त्या खेळण्यावरचं प्रेम मित्रांवर सरकतं. कॉलेज, मित्रच, कॉलेज म्हटलं की मित्र, दुसरं कोणी नकोय त्यांना. जेवण पण नकोय, आई वडील पण नकोय, कोणीच नकोय. आणि मग मित्र मित्र मित्र, कॉलेज लाईफ एन्जॉय करतात. आणि ती झाल्यानंतर पुढं सरकतं ते म्हणजे पत्नी. मग पत्नी, 2 3, मुलगा होत नाही, पत्नी, पत्नी, फर्स्ट ॲनिव्हर्सरी, फर्स्ट बर्थडे,
व्हॅलेंटाईन चालूच राहतं. फर्स्ट इयर जोरात. आणि मग मुलगा ज्यावेळी होतो तेव्हा पत्नीवरचं प्रेम पुत्रावरती किंवा पुत्रीवरती, मुलीवरती, ह्याला काय म्हणतात, सरकत राहतं. आणि एक वेळ अशी येते की त्या कशातच प्रेम राहत नाही त्याला. बाबा मला आता मीच स्वतःवरच. स्वतःवरचंही प्रेम जातं निघून ज्यावेळी म्हातारपण येतं. शरीरच साथ देत नाही, बोलायला कोण नसतं म्हाताऱ्या माणसांशी. आता आपण तरी बोलतो. आत्ताचे जे म्हातारे आहेत सध्या, नातवंड वगैरे काय बोलत बिलत नाही, एकदम कमी. लहान असतानाच ते प्रेम, नाही तर त्यांच्या शाळा आणि ते. हे मग काय करायचं? आपण जे शिकतोय ऐकतोय हे सगळं म्हातारपणी शांत बसून ऐकून चिंतन करायचं मटेरियल आहे. खरं सांगतो मी तुम्हाला, मला खूप वेळा समाधान वाटतं की मी एवढं शिकून पण मी जॉब का नाही करत आहे 1-2 लाखाचा. माझ्या मित्रांना 2-2 लाखाचे जॉब आहे. मला एवढं पक्क कळलेलं आहे की म्हातारपणामध्ये जो भयानक काळ असतो, आयुष्यभर एन्जॉय केलेला, मी तुम्हाला घाबरत नाही, आयुष्यभर एन्जॉय केलेला जो आनंद असतो तो असा क्षणात निघून जातो. आणि म्हातारपणाचे जे दुःख असतं, बोलायला कोण नसतं, समज जास्त नसते, ऍडजस्ट करायचं माहीत नसतं. त्यावेळी जर आपल्याकडे हे ज्ञान असेल किंवा याच्यामध्ये जर आपण रंगून जाणार असू, आपल्याला भगवंताने उद्धारलेलं आहे. म्हातारे माणसं कोणाचंच नाही ऐकत, ते कोणासोबतच ऍडजस्ट नाही होऊ शकत, असं झालंय आजची परिस्थिती. आपली तर म्हणजे आमची तर अजून एक भयानक असणार आहे. तर हा जो बदल आहे, सरकणं एकावरून दुसरीकडे, सरकत 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 जातं, शेवटी स्वतःवर येतं, स्वतःवरूनच सरकतं. हे पण नको देह, कारण की आता म्हातारा झालं, काय करायचं? या सगळ्यातून मी तुला बाहेर काढेल. तुझं प्रेम कुठं सरकणार नाही, तुझी बुद्धी विचार कुठेच सरकणार नाहीत. तुला मी होणारे बदल तू सहज पचवशील असं तुला मी करेन. मृत्यूतून बाहेर काढेल म्हणजे फक्त मरण नाही, होणारे सगळे बदल त्याच्यातून मी तुला बाहेर काढेल. आणि मग या संसाराला उपमा देतात सागर. सागराचं काय मोठी गोष्ट आहे माहिती का? तो अथांग असतो. म्हणजे तुम्ही जर उभे राहिला सागराच्या मधी वगैरे, थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला त्याचं टोकच दिसत नाही, त्याचा तटच दिसत नाही, समुद्र किनाराच दिसत नाही तुम्हाला त्याचा. तसा हा संसार आहे. संसारामध्ये जर एखादं दुःख आलं ना, दुःख, ते दुःख कधी संपेल याचं टोकच दिसत नाही माणसाला. भयानक आहे फार. आपण याच्यावर जास्त विचार करत नाही म्हणून आपण मस्त एकदम आनंदात राहतो. आणि आनंदातच राहावं असं काही नाही, दुःखात राहावं. पण सागराची उपमा दिली कारण की सागरामध्ये अथांगपणा आहे एक. खोलीच कळत नाही किती खोल आहे हा संसार. तुम्ही विचार करा माणसांविषयी, व्यक्तींविषयी, घटनांविषयी, शेवटच होत नाही डोक्यामध्ये आपल्या. खोल 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 आहे. म्हणून या संसाराला सागर म्हटलेले, या जगाला सागर म्हटलेले. आणि दुसरं याचं टोक, याचा किनारा दिसत नाही. तसा जीवनामध्ये दुःखाचा किनाराच दिसत नाही माणसाला, कधी संपणार आहे हे दुःख. आणि तिसरं म्हणजे लाटा. या समुद्रामध्ये लाटा येत राहतात, लाटा उसळतात. वारा आणि हा वायू, वाऱ्याचा आणि जेव्हा पाण्याचा स्पर्श म्हणजे होतो त्यावेळी लाटा निर्माण होतात. आणि ह्या लाटा कधीच थांबत नाहीत. फार रेअर असा कमी काळ असतो ज्यावेळी त्या थांबतात. ह्या लाटा सतत येत राहतात. तशा वेदांमध्ये षड उर्मी सांगितलेल्या, 6 उर्मी, 6 लाटा कायम येत राहतात, कायम, आणि न थांबणाऱ्या. भयानक. त्याच्यामधली एक लाट आहे भूक. षड उर्मी सांगितलेले आहेत त्यांनी. भूक, अहो कधी थांबते भूक? एक माणूस, आमचे बाबा हसत उदाहरण सांगत असतात, एक माणूस देवाशी भांडत होता. का? 2 डोळे दिले, 2 नाकपुड्या दिल्या, 2 कान दिले, 2 हात दिले, 2 पाय दिले, पोट एकच का दिले? देवा एकच का दिले? असं पाठी पण एक देऊ शकला असता, पाठीच्या ऐवजी पोट. काय होते, पोटावर झोपतो आम्ही, पाठीवर झोपतो, पोटावरही झोपलो असतो. देव म्हटलं पहिलं जे एक दिलंय ते भरून दाखव. ते जर भरलं तर दुसरं देतो. माणूस म्हटलं चालेल, भरतो. गेला. कशाचं काय?
एकच भरत नाहीये. जिभेच्या पाठीमागे अख्खं जग, अख्खं जग म्हणजे लयास गेलेलं आहे फक्त जिभेच्या मागे. मग त्याच्यामध्ये साधू संन्यासी सगळे चालले. एक जीभ किती इंच हो, 3-4, सगळं संपून टाकलेलं आहे. एक जीभ फक्त. ठीक आहे, आता मी बलिदान मास पाळतोय, अ, असं काही म्हणजे काही मोठी गोष्ट नाही करत आहे. तर मी संध्याकाळचं जेवत नाहीये. आणि संध्याकाळी मी जेवत नाही, आता मी 35, संध्याकाळी मी जेवत नाही. मला संध्याकाळी जेवत नाही याचं मला आता कुतूहल वाटतंय, की मला भूकच लागत नाहीये संध्याकाळची. म्हणजे माझं सांगतो, प्रत्येकाचं वेगळं असेल. कारण की मी 5 वाजता, जाऊ द्या माझं कसं सांगू, पण संध्याकाळची भूक लागत नाही. पण भूक लागत नसतानाही आपण खात असतो. किंवा पोटामध्ये पहिला जे आहे ते जिरलेलं नाहीये, तरी पण आपण खात असतो. आहे का नाही? म्हणजे या जिभेने सगळं ब्रह्मांडाला खाऊन टाकलेलं आहे. तर हा मृत्यूरूपी सागर आहे, ज्याच्यामध्ये जेवणाचं कशावर निघालं, उर्मी, षड उर्मी, त्यातली एक आहे भूक. ठीक आहे, माणसाची भूक भागते, पण जी तृष्णा असते ती भागत नाही. म्हणजे पोट भरतं, पण मन नाही भरत माणसाचं. माणूस थांबतो का एका वेळेला? पोट भरले म्हणून थांबतो. पण पोट भरलेलं असताना सुद्धा जर समोर दुसरं काय आलं, वाढ मागे जाऊन द्यायची नाही, खातो. आमचे चैतन्य महाराज देगलूरकर एक उदाहरण सांगत असतात. गोड उदाहरण सांगा बाबा. एका माणसाने जेवायला बोलवलं 20-30 माणसांना. आणि जेवायला बोलवल्यानंतर काय द्यायचं? जिलेबी देऊया आपण सगळ्यांना. जिलेबी द्यायचा विचार केला. मग जिलेबी वाढायची कशी? गरिबीत नाही, वारकऱ्यांमध्ये यावं कधी जेवायला. ग जेवणाच्या बाबतीत वारकऱ्यांचा नाद नाही करायचा. चालतात पण तेवढेच 20-30 किलोमीटर रोजचे, जेवतात पण तेवढे 3 टाइम, कामं पण तेवढीच करतात. ताटानी जिलेबी वाढायची. ताटानी, म्हणजे असं नाही म्हणायचं 2 घ्या, 1 घ्या. डायरेक्ट ताटाने जिलेबी. मग ताटाने जिलेबी सगळ्यांना वाढली. वारकरी जेवले भरपूर. आणि इथपर्यंत जिलेबी खाल्ल्या लोकांनी, असं जर हात जर आत घातला थोडासा, तर जिलेबीच्या काड्या लागतील एवढं. आणि तेवढ्यात काय झालं, एक माणूस पळत पळत येऊन म्हटला, पंक्तीमधली बासुंदी शिल्लक आहे, मंगळवेड्याचं दूध आहे, पाणी अजिबात नाही, आणि आटवलेली आणि खवा सुद्धा मंगळवेड्याच्या दुधाचाच आहे, आणू का बासुंदी? तेवढ्यात एक माणूस म्हणला, आणू का विचारताय, आणा. त्याचा शेजारचा म्हटला, अरे तोंड उघडल्यानंतर त्या काड्या असं दिसतायत आम्हाला, हाताला लागतायत, तरी तुला बासुंदी खायची? बासुंदी बसणार कुठे? जागा आहे का बसायला? तो म्हटलं, ही जी बासुंदी आहे ना, ही जे जिलेबीचे जे काड्यांमधली जी मधली जागा आहे ना, त्याच्यामध्ये बरोबर बसून जाणार आहे. तुम्ही काय काळजी करू नका, येऊन द्या, बासुंदी येऊन द्या. आणि त्यांनी बासुंदी खाल्ली बाबा. मग बासुंदी खाल्ल्यानंतर वर बघूनच तो चालत होता, असं आमचे बाबा गमतीने सांगतात. त्याने असं समोर बघितलंच नाही का, आधीच इथपर्यंत भरलेलं आणि त्यात बासुंदी खाल्ली. सांगायचा भाग काय आहे, की याच्या मागे काय होतं, माणूस पोट भरतं, पण मन काय भरत नाही. त्याला अंत नाहीये म्हणून त्याला सागर म्हटलेलं आहे. आपल्या इच्छांना अंत नाही. कधी इच्छा पूर्ण होणार आहेत? इच्छांना अंत नाही. जीवनातलं जे दुःख आहे, दुःखाला अंत नाहीये आपल्या. जबरदस्त. आणि जो बदल होत राहतो सतत, त्यालाही अंत नाहीये. बदल हा नियम आहे निसर्गाचा. चिन्मयानंद असं म्हणतात की देर इज ओनली चेंज इज द ओनली चेंजलेस थिंग इन द वर्ल्ड. चेंज इज द ओनली चेंजलेस थिंग इन द वर्ल्ड. म्हणजे बदल हा कायम होतच राहणार. बदल हा, बदल ही न बदलणारी गोष्ट आहे.
कधीच बदल नाही होणार त्याच्या म्हणजे जो बदल होत राहतो त्याच्यामध्ये कधीच बदल होणार नाही, तो होतच राहणार आहे बदल. मग त्याच्यातून मी तुला बाहेर काढतो ज्या वेळी तुझं मन रंगतं. मला ज्ञानेश्वरी सांगायची होती थोडी थोडी. माऊली असं म्हणतात की मी मग बाहेर काढतो म्हणजे कसा काढतो, काय गोड वर्णन केलंय माऊलीने. माऊली असं म्हणतात की जे आसक्त आहेत है ना, अ, जे ज्यांनी जे साधू आहेत, संन्यासी आहेत, त्या सगळ्यांना मी काय करतो, ध्यान देतो. म्हणजे ध्यानाची साधना कर देतो आणि त्यांना मी वाचवतो. जे अडकलेले, जे संसारी आहेत, त्या संसारी लोकांना मी काय करतो, नामाची साधना देतो. फारच गोड ओव्या आहेत बरं का त्या. अ, एक मिनिट बघा. अ, हम्म. अरे देवा, हा. सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले. सडे म्हणजे जे संन्यासी, ज्यांनी सगळा त्याग केलाय, त्यांना ध्यान दिलं, त्यांचा उद्धार केला. आणि जे अडकलेले परिग्रही घातले तरी आवरी. परिग्रही म्हणजे जे लोक संसारिक आहेत, ज्यांना गोळा करायची सवय, साठवायची सवय, अशा लोकांना काय केलं, मी होडी दिली, एक नाव दिली. कुठली नाव दिली, नामाची. या ठिकाणी माऊली नामाचा उल्लेख करतात. म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या लोकांना काय तारक आहे या संसार सागरातून, नाव, भगवंताचं नाव. आणि काहींना भक्ती. आता नाव सुद्धा भगवंताचं घेणं भक्तीच आहे, पण काहींना भगवंतानी प्रेम दिलं. बघा, भगवंत सगळ्यांनाच प्रेम नाही देत, आहे ना. तुकाराम महाराजांना प्रेम दिलं, नामदेवाला प्रेम दिलं, ज्ञानेश्वर महाराजांना प्रेम दिलं, गोरा कुंभारांना दिलं, सगळ्यांना नाही दिलं. सगळ्यांना नाव दिलं, पण सगळ्यांना प्रेम नाही दिलं भगवंतांनी. भगवंताचं प्रेम हे विलक्षण आहे. असं कोणाला ऐरा गैरा नाही तू खैरा त्याला नाही भेटत ते. त्याला झिजावं लागतं, त्याला सगळ्या ह्याच्यावर पाणी सोडावं लागतं, सगळं जाळावं लागतं आणि जावं लागतं भगवंताकडे, तरच ते प्रेम भेटतं भगवंताचं. मग प्रेमाची पेटी बांधली एकाची पोटी. काहींना प्रेम दिलं आणि भगवंतानी सगळ्यांना मुक्त केलं. जे साधू आहेत त्यांना, जे संसारी आहेत त्यांना, आणि जे भगवंतासाठी वेडे झालेले आहेत सगळ्यांचा भगवंतानी काय केला, उद्धार केला. आणि भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे आईला आपल्या पुत्राविषयी प्रेम असतं, तेवढंच प्रेम मला माझ्याकडे येणाऱ्या भक्ताविषयी असतं. मग तो साधू असू द्या, तो संसारिक असू द्या, तो भगवंतासाठी वेडा झालेला भक्त असू द्या, सगळ्यांसाठी मी काय, सारखाच आहे. म्हणजे सारखाच आहे म्हणजे सगळ्यांना रिझल्ट सारखा दिलेला आहे. सगळ्यांना मोक्षच दिलेला आहे. सगळ्यांना माझ्या जवळच मी घेतलेला आहे. त्यासाठी मी अवतार घेऊन येतो, भगवंत सांगतात. अशा प्रकारे जबरदस्त भगवान सगळ्यांचा उद्धार करतात. आणि भगवान म्हणतात, जे माझे भक्त आहेत त्यांनी कशाची चिंता करायची गरज नाही. तुम्ही राजाची पत्नी आहात, मी राजा आहे भगवान, तुम्ही त्याची पत्नी आहात. राजाच्या पत्नीने चिंता करायची गरज आहे का, नाही. फक्त मी राजाचा आहे हे विसरायचं नाहीये. पुढच्या श्लोकाचं चिंतन आपण पुढच्या वेळी करूया आणि पुढचा श्लोक आपण शिकूया. अतिशय महत्वाचं चिंतन आहे हे. श्लोकही महत्वाचे आहेत. वाह. ओके.